दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो ही कृपा पूर्ण मुली, प्रभू तुझ्या खाली आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या काही हो. नमो ही कृपा पूर्ण मुली, प्रभू तुझ्या खाली आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो ही कृपा पूर्ण मुली, प्रभू तुझ्या खाली आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या वेदनेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखस्थानाच्या व विश्वासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजचा पवित्र मिसाबली स्वर्गवासी नाझरेत फोन्सेका स्मरणार्थ वाढदिवसानिमित्त देवाचे व माऊलीचे आभार. रमेदी माऊलीचे व देवाचे आभार मानण्यासाठी अर्पण करीत असता आपल्या मनातील हेतू परमेश्वराच्या चरणाशी आपण मांडूया आणि त्या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. ख्रिस्ताताई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा आविलाची संत तेरेझा कुमारिका आणि धर्मपंडिता यांची स्मृती साजरी करीत आहे. आजच्या नव्याच्या पहिल्या दिवशी आपण अध्यात्म आणि धार्मिकता या विषयावरती मननचिंतन करीत आहोत. या पवित्र रस्त्याच्या उत्सवात योग्यप्रकारे सहभागी होण्यासाठी आपल्या हातून घडलेल्या सर्व अपराधाची आपण आठवण करूया
आणि परमेश्वर पित्याकडे त्याबद्दल क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी व हैगेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापाची क्षमा करो आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, ख्रिस्त सभेला परिपूर्णतेकडे जाण्याचा मार्ग दाखविण्यासाठी तू अभिलाची संत तेरेसाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने उच्च पद दिलेस. तिच्या ईश्वर प्रेरित शिकवणुकीने खरे पवित्र प्राप्त करून घेण्यासाठी आमच्या मनात तीव्र इच्छा निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाने इफिस्करास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. इफिस येथील पवित्र जन आणि ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वास ठेवणारे यांस, देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याच्याकडून, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्याचप्रमाणे आपण त्याच्या दृष्टीसमोर पवित्र आणि निर्दोष असावे. म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई विपुल प्रमाणात केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान आणि बुद्धी यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुल प्रमाणात केली आहे. ख्रिस्ताच्या ठाई पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्यांनी स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळवले. ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात आणि पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. हा प्रभूचा शब्द आहे.
देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रांसमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्यांनी आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने मुक्तिदान आणले आहे. प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. परमेश्वराने आपले तारण कार्य प्रकट केले आहे. राष्ट्रांसमोर आपले न्यायीपण प्रकट केले आहे. त्याने इस्रायलाच्या घराण्यावरील आपली सत्यता आणि आपली दया यांचे स्मरण ठेवले आहे. प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचे तारण कार्य पाहिले आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आपला आनंद जगजाहीर करा. प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. परमेश्वराची स्तोत्रे विणेवर गाव, संगीत स्वराने गाव. कर्णा आणि शिंग वाजवून परमेश्वरा राजा याचा जयघोष करा. प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. यरूशलेमा, प्रभूचे गुणगान गा. तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू शास्त्रांना म्हणाला, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही संदेष्टाची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जिवे मारले. तुम्ही साक्षीदार आहात आणि आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनी तर त्यास जिवे मारले आणि तुम्ही त्यांची थडगी बांधता. या कारणास्तव देवाच्या ज्ञानानेही म्हटले, मी त्यांच्याकडे संदेष्टे आणि प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यातील काहींना ते जिवे मारतील आणि काहींना शळतील, यासाठी की जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेष्टाचे रक्त, म्हणजे आबेलाच्या रक्तापासून वेदी आणि पवित्रस्थान यांच्यामध्ये ज्या झकऱ्याचा घात झाला होता, त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाडले गेले, त्यांचा हिशोब या पिढीपासून घेतला जावा. होय, मी तुम्हाला सांगतो, त्याचा हिशोब या पिढीपासून घेतला जाईलच. तुम्हा शास्त्राची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेलात. तुम्ही स्वतः आत गेला नाही आणि जे आत जात होते त्यास तुम्ही प्रतिबंध केला. तो तिथून बाहेर आल्यावर शास्त्री आणि पुरुषी त्याच्या अंगावर द्वेषाने येऊन त्याने पुष्कळच्या गोष्टीविषयी बोलावे म्हणून त्यावर प्रश्नाचा भडीमार करू लागले आणि त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्यांना बोलण्यात धरावे म्हणून ते टपून राहिले.
प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, धार्मिकते इतकंच आध्यात्मिक जीवनाला महत्त्व देणाऱ्या एका सभ्य गृहस्थाने निवृत्तीनंतर आपलं उर्वरित आयुष्य समाजकार्याला अर्पित केले. समाजामध्ये ज्या तरुणी वेशात कितपत पडल्या होत्या, त्यांना या वेशवातून सोडून त्यांच्या जीवनाला नवीन दिशा देण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं होते. त्यांना त्यासाठी जीवाची त्यांनी पर्वा केली नाही. अनेक वेळेला समाजाकडून आणि ज्या मुलींसाठी ते काम करीत होते त्यांच्याकडून अपमानास्पद वागणूकही मिळाली. परंतु त्यांनी आपले देवप्रीतीचे, शेजारप्रीतीचे आणि माणुसकीचे काम सतत चालू ठेवले होते. कारण त्या कामाला धार्मिकतेबरोबर आध्यात्मिकतेची जोड होती. त्यांच्या या कामाला यश आले जेव्हा व्यवसायातून सोडून आलेल्या मुलीपैकी काहीने आपले नवीन संसार थाटले, काहीने पूर्वीचा व्यवसाय सोडून चांगल्या नोकऱ्या स्वीकारल्या, काहीने आपलं अर्धवट शिक्षण पूर्ण करून नर्सेस आणि शिक्षकांचा व्यवसाय स्वीकारला. हे सभ्य गृहस्थ महान कार्य करू शकले कारण त्यांना धार्मिकता आणि अध्यात्म यातील फरक पुरेपूर कळलेला होता. माझ्या प्रिय भाविकांनो, आपण आपल्या जीवनामध्ये अध्यात्म्यापेक्षा धार्मिकतेकडे जास्त लक्ष देतो. जे अति महत्त्वाचं आहे आणि जे अत्यावश्यक आहे अशा गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. दररोज मिसाला जाणे, या दिवसामध्ये मिसा ऑनलाईन पाहणे किंवा ऐकणं, कौटुंबिक आणि वैयक्तिक प्रार्थना करणं, बायबलचे वाचन करणं, नवेना करणं, उपवास करणं, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत, यात तीळमात्र शंका नाही. परंतु या गोष्टी गरजवंताच्या भावना समजून घेऊन त्याला मदत करण्यासाठी प्रोत्साहित करीत नसतील तर आपली दररोजची प्रार्थना, दररोजचं मिसा, बायबल वाचन, नवेना मात्र कर्मकांड आहे. तो झाला धार्मिकतेचा भाग, पण त्याला अध्यात्मेची जोड नाही. हे झाले आपले पोकळ जीवन जे धार्मिकतेच्या वेगवेगळ्या वलयांनी सुशोभित केलेले आहे. अशा या पोकळ वरवरच्या अर्थहीन धार्मिकतेच्या जीवनाबद्दल येशू शास्त्रीयपुरुषी यांची कान उघडणी करतो. तुम्ही संदेष्टांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जीवे मारले आहे आणि तुम्ही आता तुमच्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता. संदेष्टे ही परमेश्वराची माणसं. परमेश्वराने लोकांना सत्याचा, प्रेमाचा, न्यायत्वाचा, खरेपणाचा, पश्चातापाचा मार्ग दाखवण्यासाठी संदेष्टाची नेमणूक केली होती. परमेश्वराचा मार्ग दाखवित असताना ते फक्त धार्मिकतेच्या जीवन जगले नाही तर त्याला आध्यात्मिकतेची जोड होती. त्यांचं आध्यात्मिक जीवन हे प्रेमाने, शांतीने, सलोख्याने, परस्पर आदराने भरलेलं होतं. त्यांच्या आध्यात्मिक जीवनाला मानवतेची झालर होती, शेजारप्रीतीचा ओलावा होता, गरजवंतासाठी मदतीचा हात होता आणि दुःखित आणि पिडलेल्यांसाठी आधार होता. धार्मिकतेचे जीवन जगत असताना व्यक्तीची वाटचाल आध्यात्मिकतेकडे होत असेल तर ती व्यक्ती योग्य दिशेने जात आहे असे म्हणावे लागेल. ज्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये धार्मिकता आणि आध्यात्मिकता याची योग्य सांगड घातलेली आहे, याचा उलट एखादी व्यक्ती दिवसातून 3 वेळा रोजरी करीत असेल, मोठ्याने बायबल वाचन, नवेने धार्मिक पुस्तकाचं वाचन करीत असेल, धर्मग्राम आणि धर्म
प्रांतीय कार्यक्रमाला जातीने हजर राहत असेल, परंतु कुटुंबातील व्यक्तीबरोबर तू मे होत असेल, कुटुंबातील इतर सभासदाशी भांडण केल्याशिवाय एकही दिवस जात नसेल, तर त्या व्यक्तीचं धार्मिक जीवन उत्पोत भरलेलं आहे, पण आध्यात्मिकतेमध्ये त्याची वाढ झालेली नाही असे म्हणावे लागेल. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मला यज्ञ नको, द्या पाहिजे. याचा अर्थ काय आहे ते जाऊन शिका. आपल्या यज्ञाने परमेश्वर कधीच प्रसन्न होणार नाही. तर आपण शेजाऱ्यावर प्रीती करण्यास कमी पडलो तर, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सार्वकालिक जीवन वतन मिळण्यास धडपड करणाऱ्या त्या शास्त्राला उत्तर देतो, तू आपला परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि जशी तू आपल्या स्वतःवर प्रीती करतो तशी शेजाऱ्यावरती प्रीती कर. येशूने या 2 आज्ञेला महत्त्वाचे स्थान दिले, ज्याद्वारे येशूला धार्मिकता आणि आध्यात्मिकता यातील जणू फरक अधोरेखित करायचा होता. व्यक्तीच्या धार्मिक विधीला कर्मकांडाचं रूप येता कामा नये, धर्म नियमाच्या साच्यामध्ये बंदिस्त होता कामा नये. व्यक्तीचं धार्मिक आचरण आणि दैनंदिन जीवन यांच्यात समन्वय साधणे आवश्यक आहे, गरजेचं आहे. माणूस कर्मकांडापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे, हे या ठिकाणी अधोरेखित प्रभू येशू ख्रिस्ताला करायचं होतं. मूर्तीपूजा, होमा अर्पण, यज्ञ यांना धार्मिकतेचा फक्त मुलामा असता कामा नाही, तर त्याला आध्यात्मिकतेचं अधिष्ठान असणं आवश्यक आहे. शास्त्री पुरुष यांच्याकडे धार्मिकता खूप होती. नियमशास्त्र तंतोतंत पाळणं, लांबलचक प्रार्थना करणं, आठवड्यातून 2 वेळा उपवास करणं, पुदिना, सता, प्रत्येक भाजी यांचा दशांश देणं, हे सगळं करीत असताना मात्र त्यांचा अंतर्भाग जुलूम आणि दुष्टपणा यांनी भरलेला होता. न्याय आणि देवाची प्रीती याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं होतं. वाहवयाचं अवजड अशी ओझी त्यांनी माणसावर लादलेली होती, पण स्वतः आपलं बोट त्या ओझास त्यांनी कधी लावले नाही. शास्त्री आणि पुरुषी यांच्या ह्या धार्मिक कर्मकांडाला बाजारपेठेचं स्वरूप प्राप्त झालेलं होते. माझ्या प्रिय भाविकांनो, आपलं धार्मिक आचरण हे आपल्या आध्यात्मिक जीवनातून दिसले पाहिजे. संत याकोबाच्या पत्रात सांगितले आहे की व्यक्ती त्याच्या सानिध्यात असलेल्या शेजाऱ्यावर प्रेम करीत नसेल तर ती व्यक्ती अदृश्य असलेल्या देवावर काय प्रेम करणार. आपल्या धार्मिकतेतून जेव्हा आध्यात्मिकतेचे झरे व्हायला लागतील तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या ख्रिस्ती धर्म आपल्याला कळलेला आहे असे म्हणावे लागेल. तेव्हा कुठे परस्पर संबंध सुधारतील, आपण एकमेकाच्या जवळ येऊ, आपण सातसेबंद जीवन जगणार नाही, कोणी कोणाच्या जीवावर उठणार नाही, आपली माणसं आपल्याला परकी वाटणार नाहीत, परकी होणार नाहीत. आध्यात्मिक जीवनामध्ये बरीचशी उंची गाठलेल्या अविलाची संत तेरेसा, जिची आज आपण स्मृती साजरी करीत आहेत, त्या म्हणतात, जी प्रार्थना केवळ देवाला प्रसन्न करते, आपल्यामध्ये बदल घडवून आणते आणि चांगले कृत्य करण्यास आपल्याला प्रेरणा देते, तीच खरीखुरी प्रार्थना असते. आपल्या स्वतःच्या समाधानासाठी केलेली प्रार्थना ही प्रार्थना नसतेच मुळी. प्रार्थना आणि स्वार्थलोलुप्तपणा याचे मेतकूट कधीही जमू शकत नाही. या पवित्र मिसा बलिदानामध्ये प्रार्थना करूया की आपल्या धार्मिकतेतून आपलं आध्यात्मिक जीवन फुलावं, बहरावं, आणि तशा प्रकारचे प्रयत्न आपण वैयक्तिक आणि आपल्या कौटुंबिक पातळीवर करावं. म्हणून या पवित्र मिसा बलिदानात आपण प्रार्थना करूया. आमीन. बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताठायी आपण एकत्र जमलो आहोत. प्रभूने आपल्यावर अनेक उपकाराची आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतोस.
आमच्या प्रार्थना स्वीकारण्यास आपण त्याला विनंती करूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर आहे, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्तासाठी आपले जीवन समर्पित करून आपल्या प्रेषितीय कार्याद्वारे ख्रिस्त सभेचे आध्यात्मिक पोषण करणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व धर्मगुरू धर्मभगिनी यांना चांगले आरोग्य व मनोधैर्य लाभावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आजच्या आधुनिक समाजात कुटुंबातील मुलांबाळावर आध्यात्मिक सुसंस्कृत आणि विधायक स्वरूपाचे संस्कार करणे एक मोठे आव्हान आहे. मरियेप्रमाणे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना आध्यात्मिकतेचे बाळकडू घरातच देऊन मुलावर चांगले संस्कार करावेत म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभूची वचने व प्रीतीच्या आज्ञा प्रामाणिकपणे आत्मसात करून ख्रिस्तामध्ये एक होण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. कुटुंब संस्काराची आद्यशाळा आहे. ख्रिस्ती श्रद्धेची आध्यात्मिकतेची जोपासना कुटुंबातच होते. प्रत्येक कुटुंबात दररोज बायबल वाचन व रोजरीच्या प्रार्थनेद्वारे ख्रिस्ती श्रद्धा वाढीस लागावी म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. बेरोजगारांना रोजगार प्राप्त व्हावा, कोरोना आजारानं आजारी असणारे व इतर आजारी प्रभू स्पर्शित व्हावेत. परदेशी असणारे बांधव सुखी व समाधानी असावे. नोकरीच्या व जोडीदाराच्या शोधात असणाऱ्यांसाठी शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू व्हाव्यात. देशातील सर्व व्यवहार सुरळीत व्हावेत. पाचारणासाठी, मृत भाविकांसाठी, शुद्धीस्थानातील आत्म्यासाठी, रमेदी मातेच्या चरणाशी समर्पित केलेल्या भाविकांच्या हेतूसाठी. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेमधील उणिवा तुझ्या प्रेमाने भरून टाक. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्तात द्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, तुमचे व म्हणजे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे स्वर्गाच्या राजा,
तुझ्या स्तवनार्थ आम्ही तुला ही दाने अर्पण करीत आहोत. संत तेरेसाने आपले जीवन तुझ्या सेवेसाठी अर्पण केले. तू त्याचा आनंदाने स्वीकार केलास. तशाच आमच्या या दानाचा आनंदाने स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व आनंददायक आहे. स्वर्गीय राज्याकरिता प्रभू ख्रिस्ताला आपले संपूर्ण जीवन समर्पित केले त्या संताचा आम्ही आज सण साजरा करीत आहोत. त्याच्याप्रमाणे शुद्धतेचे जीवन जगण्यास तू आम्हाला पाचारण करतोस व आगामी जगातील कृपादानाचा अनुभव या पृथ्वीवरच घेण्यासाठी आमंत्रण देतोस. म्हणून स्वर्गीय संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू सर्वांना जिवंत देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्ययुगात तू मानवाला आपणाजवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाने घेऊन तुझ्याजवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनवत. त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त शरीरविधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. पूजन झाल्यावर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापसमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रसाचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गरोहणाचे आम्ही पुण्यस्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमच्या सख्य घडून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीराने रक्ताने पोचलेली आम्हा सर्वांची हृदय पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताताई आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांचे तुला अर्पण करू. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देव माता धन्य कुमारी मरियम,
तिचा पती संत योसेफ तुझे पवित्र प्रेषित विजयी रक्तसाक्षी व सर्व संत यांच्याबरोबर आम्हा सर्व स्वर्गीय सुखाचे वारसदार करो. हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत हो. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स, इतर सर्व बिशप्स व फादर्स व तुझ्या पुत्रानं मिळवलेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेनं व प्रेमानं एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे व तुझ्या कृपेत ये लोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्वकाळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो हो. आमेन. येशूच्या शब्दाबा परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात मग आम्हाला शांती दे. आमच्यात आणणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्या येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या देयाच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हाला शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रभूच्या नावाने शांती वंदन करूया. छुपापे दुर्गणारे परमेश्वराचे कोकुर पहा. याच्या भोजनास बोलून आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. मी सदैव परमेश्वराच्या चांगुलपणाचे गीत गाईन. मी सर्व पिढ्यांना तू एकवचनी आहेस हे प्रकट करीन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातीने हजर असतोस.
यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमीन. अब हम प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तू आपल्या कुटुंबाचे स्वर्गीय भाकरीने पोषण करतोस. तुझ्या या कुटुंबावर कृपादृष्टी ठेव. संत तेरेसाचे अनुकरण करण्यास व सदैव तुझ्या दयामयी प्रेमाची गीत गाण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्तात द्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सगळ्यावर येवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हा सगळ्यांना पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. रमेद्या मातेच्या नविण्याची प्रार्थना. ही आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजेच आजारातून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्यामार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागातून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र येत असतात. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारातून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात कितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरावर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळवून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आपल्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे येत असलेल्या विवाहित कन्याची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमचे जीवनवेल फुलवण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. आपले हेतू आपल्या मनात आठवूया. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापासून रुजू कर व तुझ्या मध्यस्थेने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. आमेन. हे रमेदी माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर. सर्वसमर्थ दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या विश्वाच्या वेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व
यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत, त्यांच्या प्रलदुप्तेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.